मंडळी, तुम्ही सगळेच सध्या चांगलंच अनुभवताय की जेव्हा दोन देशांमध्ये युद्ध सुरू होतं तेव्हा त्याचा पहिला फटका बसतो तेलाला, गॅसला, इंधनाला. पण आता पश्चिम आशियात जे काही युद्ध धगधगतंय त्याचा परिणाम भारतात थेट एका अशा वस्तूवर होतोय ज्याचा या युद्धाशी दूर दूरपर्यंत काहीच संबंध वाटत नाही. आणि ती वस्तू म्हणजे कोंडोम. हो, हे ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण हे पूर्णपणे खरं आहे. मुंबई, दिल्ली सारख्या शहरांमधल्या मेडिकल स्टोअरमध्ये आता कोंडोमचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे. हजारो किलोमीटर दूर असलेल्या एका युद्धाचा परिणाम आपल्या बेडरूम पर्यंत कसा काय आला, हे का होतंय आणि कोंडोमचा युद्धाचा काय संबंध, सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. तर मंडळी, हे सगळं सुरू झालं जेव्हा इराणने होर्मुझची समुद्रधुनी व्यावहारिकदृष्ट्या बंद केली. अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने हा जलमार्ग रोखला आणि त्यामुळे जगापर्यंत इंधन पोहोचण्याचे प्रमाण कमी झाले. या समुद्रधुनीतून जगातील एकूण तेल आणि पेट्रोकेमिकल व्यापाराच्या तब्बल 20 ते 25% वाहतूक होते. पहिले काही आठवडे सगळ्यांनी याचा परिणाम LPG आणि पेट्रोलवर पाहिला. गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या, इंधन महाग झालं. पण हे सगळं इथेच थांबलं नाही. या युद्धाचा बाकी गोष्टीवरही परिणाम झाला. कोंडोम तयार होतो मुख्यतः नैसर्गिक रबर लेटेक्स पासून. हे लेटेक्स थायलंड आणि मलेशियातून येतो. आता तुम्ही म्हणाल तिथं तर काही अडलं नाही, पण प्रत्यक्षात कोंडोम बनवण्याची जी प्रक्रिया असते ती एवढी साधी नसते. लेटेक्स स्थिर ठेवण्यासाठी अमोनियाची गरज असते आणि कोंडोमवर लावल्या जाणाऱ्या लुब्रिकंटसाठी सिलिकॉन ऑइल लागतं. आता या दोन रसायनाशिवाय एकही कोंडोम तयार होऊच शकत नाही. आणि भारताला लागणाऱ्या अमोनियापैकी तब्बल 86% पुरवठा होतो तो सौदी अरेबियामधून, कतार आणि ओमानमधून. हे सगळे देश होर्मुझच्या या बाजूला आहेत. जेव्हा समुद्रधुनी बंद पडली तेव्हा ही जहाजे अडकली तेव्हा अमोनियाच्या किमती 40 ते 50% वाढल्या आणि सिलिकॉन कॉईल तर बाजारातून जवळपास नाहीसच झालं. आता काही वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार HLL लाईफ केअर, मॅनकाइंड फार्मा आणि क्युपिट लिमिटेड या 3 मोठ्या कंपन्यांमध्ये सिलिकॉन ऑइल उपलब्ध नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे या कंपन्यांचे अधिकारी उघडपणे सांगतात की उत्पादन आणि ऑर्डर पूर्ण करण्यावर परिणाम झाला आहे. आता त्यात भर म्हणजे कोंडोमच्या पॅकेजिंगसाठी लागणारं ॲल्युमिनियम फॉईल आणि PVC फॉईल यांच्या किमतीही वाढल्या आहेत. म्हणजे कच्च्या मालापासून ते पाकिटापर्यंत प्रत्येक टप्प्यावर उत्पादन खर्च वाढतोय. आणि हे सगळं असताना सरकारकडून पेट्रोकेमिकल वाटपात प्राधान्य दिलं जात आहे आणि कोंडोम उद्योगाला 35% कमी वाटा मिळू शकतो असे संकेत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर राजीव जयदेवन यांनी या संकटाला डोमिनो इफेक्ट म्हटले. ते सांगतात की कोंडोमची किंमत थोडी जरी वाढली तरी गरीब घटकातील लोकांना ती परवडत नाही, म्हणून ते वापरणं बंद करतात. आणि त्याचे परिणाम केवळ आर्थिक नसतात, तर अनियोजित गरोदरपण वाढतं, माता आणि बालमृत्यूचं प्रमाण वाढतं, लैंगिक संसर्गजन्य आजार पसरतात आणि आरोग्याचं संकटही उभा राहतं. भारत दरवर्षी 640 कोटीहून अधिक कंडोम तयार करतो. जागतिक उत्पादनात भारताचा वाटा जवळपास 17% आहे. आणि हा उद्योग फक्त बाजारपेठेसाठी नाही, तर सरकारच्या कुटुंब नियोजन योजनेअंतर्गत देशभर मोफत कंडोम वितरित केले जातात. त्या पुरवठ्यावरही या संकटाचा परिणाम होणार आहे. मुंबई आणि दिल्लीतील केमिस्ट दुकानांमध्ये सध्या काही ब्रँड्सचा तुटवडा तर जाणवतोय. रिटेल अँड डिस्पेन्सिंग केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद डनावे सांगतात की सध्या एक बफर स्टॉक आहे, पण हा साठा फार काळ टिकणार नाही. कंपन्या उपलब्ध कच्च्या मालाचा साठा जमवून परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतायत, पण युद्ध संपण्याची कोणतीही ठोस चिन्हे दिसत नाहीत. या उद्योगावर किंमत नियंत्रण आणायचं का, सबसिडी द्यायची का, याचा विचार सरकार करत आहे, पण यावर अजून ठोस निर्णय झालेला नाही. दुसऱ्या देशाकडून, विशेषतः पूर्व आशियातून पर्यायी पुरवठा शोधण्याचे प्रयत्नही काही कंपन्या करत आहेत, पण त्यासाठी वेळ लागतो आणि तोपर्यंत किमती वाढतच राहण्याची शक्यता आहे. आता खरा प्रश्न हा आहे की ही महागाई कोणाला सर्वात जास्त त्रास देईल? तुम्हाला काय वाटतं? कोंडोम महागाईचा किंवा टंचाईचा कोणावर परिणाम होईल? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.